पोरी उत्तर द्या सगळ्या. तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला, मुलं धोका देत नाही, मुलं कधीच धोका देत नाही. नाही नाही, ती जबाबदारी मी घेतो. पोरं धोका देत नाही. पोरं का धोका देत नाही? मिळतच नाही तर देतील कोण? मिळाली पाहिजे ना. रेंज गेली, रेंज गेली काहीची. आता पोरीनो, तुम्हाला जर एखाद्या पोराने धोका दिला, देत तर नाही पण दिलाच, तर लबाड बोलू नका. आईशी ही गोष्ट सांगणार कोणाला? आईला सांगू शकत नाही, बापाला तर वारा लागून देत नाही, आणि भावाला तर पळून गेली तरी माहित नाही. मग तुम्ही सांगणार कोणाला? करेक्ट. असा सखोल अभ्यास पाहिजे. मैत्रिणीला, आणि तिच्या मैत्रिणीचं नाव लय किचकट बर का. तिच्या मैत्रिणीचं नाव आहे माया. आणि हा सगळा तमाशा कोणाचा आहे? पाया पडून सांगतो बसणाऱ्या माणसांना, आपला जगाचा काही संबंध नाही. जग तुम्हाला सीझन पुरतं वापरून घेणार, सीझन संपल्यावर सोडून देणार. लोकांना तुमचं काही घेणं नाही. लोक म्हणते आमच्यावर समाज प्रेम बिम करतो, कोणाला वेळ नाही. आता हे आमचं मशीन चांगले म्हणून लोक तारीख घेतात. उद्या 2-4 दात पडले, लोक काल तारीख घेतली. लोक म्हणजे हवा जायला लागली उरफाट बोलायला. लोकांना काय गेलं? आपले डोळे गेले आणि टीव्ही चालू झाला, काय उभे गेलं? आपले गुडघे गेले आणि दिंडी निघाली. झोप. वाक्य सांगू का? इंद्रिकेचं वाक्य आहे. अंगातली ताकद आणि खिशातला पैसा कमी झाला की जग संपलं. जगाला तुमचं काही घेणं नाही. अंगातली ताकद, 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,000 नातूपुरी, लंका सोन्याची. एकटा रावण रानात मेला, त्याला सोडवाय सुद्धा कोणी गेला नाही. लोकांना काय घेणं तुम्ही? काही पोरं म्हणते ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाणी झालं. प्रेम बिम हा विषय नाही त्या पोरीचा. ती फक्त तुझं ATM मोकळं करणार. तू तिला बॅलन्स टाकून देतोय, गाडीला पेट्रोल टाकून तिला गाडीवर हिंडितोय, हॉटेलचा खर्च तू करतोय, तिला रुपया खर्च नाही म्हणून ती हिंडते. तू लग्नाची मागणी कर, ती म्हणते मी नवीनच जॉईंट आहे. काही नाही, काय नाही. प्रेम नाही. एखाद्या बाईचा नवरा तरुणपणात मेला, मरू नये, मेला काय भोगलं ती बाई. देवान तुझी रानराणी झाली, मेलं मला काल आठवलं, त्यांना काल नेलं. कशाला जगून, कोणच्या कपावून जगून, थोबाड काय झोडीतीन, लुगडं काय फाडीतीन, बांगडं काय फोडीतीन, दात खिळ काय बसून घेतीन, बाबा 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 बाबा, पुठ्ठ्यानं हवा काय घेतीन, आय 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 आय, पाणी काय शिपडान, नवरा जळतो ना आगी गवडीतीन, येतेच मी आता, येतेच मी आता. काल जगून, कोणच्या कपावून जगून, थडा 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 तिथंच तोंड हाणतीन. देवान तुझी रांडकीन झाली, नेल्यान तो कवा चांगलं होणार आहे. 2-3 बाया तिला माग वडी त्या, असणं कुरबाई, असणं कुरबाई, आणि जाळाजवळ न्यायची, ढिल्ली करायची. अशी झाडाजवळ न्यायची, त्याची मोकळी करून शिंगाट घरगाठीन का. खरं थोडंच आहे. लटी का व्यवहार सर्व हा संसार, लटी का व्यवहार सर्व हा संसार, लटी का व्यवहार सर्व हा संसार, लटी का व्यवहार सर्व माया धारा हरी विना, माया धारा हरी विना, हरी मुखे मना, 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 हरी मुखे मना. आणि ती भोपाळी नाव मोबाईल मध्ये रे बरे. ती भोपाळी नावाची पोरगी ह्या गावात जन्माला आली. आता हिचा बाप कोण आहे? गेलं बॉम्बाला. अरे पांडुरंग, आई रुक्मिणी, भाऊ पुंडली, बहीण. आणि ती ह्या गावात जन्माला आली. ती वयात आली. आता लग्न करायचं ठरलं. पूर्वी असा नियम होता, मुलीचं लग्न बाप जमवायचा, असा नियम होता पूर्वी. मुलगी बाप ज्या मुलाला देईल त्याच मुलाबरोबर मुलीनं नांदायचं, असा पूर्वी नियम होता.
आता तसं नाही. मुलगी ज्या शिंगराला प्रपोज करेल ते शिंगरू आपण जावाई म्हणून बोकांडी घ्यायचं. आपला जावाई व्हायची त्याची लायकी नाही. पण पुरीनं झक मारल्यामुळं काही बोलता येत नाही. आता ही पोरगी आली लग्नाला. कोण गेलं बोंबालं भुपाळी म्हणजे बुद्धी म्हणा. हा, आणि ती वयात आली आणि ह्याच गावात लग्न करायचं ठरलं. ती गावातल्या गावात द्यायची पोरगी. पण गावातल्या गावात कुणाला दिली माहिती का? त्या नवऱ्याचं नाव आहे का? नवरी आहे भुपाळी, बाप आहे पांडुरंग. आणि ती पोरगी लग्नाला आली आणि तिला नवरदेव पाहिला. त्या नवरदेवाचं नाव आहे काम. काम काम आणि शरीरात काम तयार झाला की तरुण मंडळी नीट आहे का पोरं, शरीरात काम तयार झाला का पहिलं पाप डोळ्यात तयार होतं. आणि डोळ्यात पाप तयार झालं का डोळा काही करीत नाही म्हणून ते पाप मनात जातं. आणि मनात पाप आलं की विद्वान माणूस सुद्धा फापलतो. असं चालत नाही. काम येतो आणि त्या काम येतो आणि त्याला 7 गोष्टी आहेत. ऐका कोणत्या आहेत? कामाला वय नाही, कामाला वय नाही, कामाला जात नाही, कामाला वय नाही, कामाला जात नाही, कामाला नाथ नाही, कामाला शील नाही, कामाला कुळ नाही, कामाला काळवेळ नाही आणि कामाला लाज नाही. दुसरा अध्याय स्पष्ट सांगतो, विषयाकडे धाव घेणं हा इंद्रियाचा स्वभाव आहे. आणि दुसऱ्या अध्यायाची सरळ ओवी आहे, येत इंद्रिय जे जे म्हणती तेच पुरुष करती, तरले न तरती विषय सिंधू. असं बोगस काम चालत नाही. चालत नाही. तो काम आहे. आणि काम शरीरात तयार झाला का देव बाजूला गेलाच. आणि तो काम जर एकदा खवळला तर इंद्रिय, म्हणून हरिपाठात एक शब्द आहे, शम दमा वरी हरी झाला. शम दम वरी हरी झाला. शम म्हणजे इंद्रियाचा निग्रह, दम म्हणजे मनाचा निग्रह. इंद्रियाचा निग्रह आणि मनाचा निग्रह दोन्ही एकत्र झाले तरच हरीची प्राप्ती. आपण एवढं खोल कशाला पाहतो? इंद्रिय ताब्यात घेणं एवढं सोपं नाहीये. नाही नाही, हे गप्पा मारायला कोणी मारी. इंद्रियांचा जय वासनेचा क्षय, इंद्रियांचा जय वासनेचा क्षय, इंद्रियांचा जय वासनेचा क्षय, इंद्रियांचा जय वासनेचा क्षय. हिमारी नयमन नयमन संकल्प, हिमारी नयमन नयमन, इंद्रियाचा जय वासनेचा क्षय, इंद्रियाचा जय, इंद्रियाचा जय वासनेचा क्षय, वासनेचा क्षय, वासनेचा क्षय. अतिशय सुंदर गोरा गोमटा राजकुमार बागेत फिरत होता. आणि बागेत फिरणाऱ्या राजकुमाराला एका हंस नावाच्या पक्षाने पाहिलं. आणि त्या हंस नावाच्या पक्षानं एवढा सुंदर उमदा देखना तरुण पाहिला. आणि एका मुलीला जाऊन सांगितलं, तू जगात किती पुरुष पाहशील, कितीही, पण एवढा स्मार्ट देखना मुलगा तू कधी पाहू शकत नाही. हे हंस पक्षानं सांगितलं. तिनं हंस पक्षाला सांगितलं, त्याला जाऊन सांग की तू मला भेट. ती पोरगी होती, तिचं नाव दमयंती होतं. आणि जो पोरगा होता त्याचं नाव नळ होतं. आणि नळाला दमयंतीशी लग्न करायचं ठरलं. इंद्र, चंद्र, वरुण, अग्नी दमयंतीला पाहिला होते. इतकी देखणी पोरगी होती ती. विदाउट ब्युटी पार्लर, म्हणजे विदाउट मेकअप न करता, हाय स्मार्ट. आणि यांनी त्या नळाला गाठवलं आणि त्याला सांगितलं सांग तिला जाऊन, काम नीट आहे का, देवाचा काम आहे. तिला सांगितलं तिला जाऊन सांग, आम्ही रांगेत बसले आणि तू सोमवार आमच्याशी कर.
राजा नळ गुप्त रोमानं दमयंतीच्या वाहनात घुसला. शिपायाला सुद्धा कळलं नाही, नळ पुढे गेला. एवढा उमदा तरुण पोरगा पाहिल्यावर दमयंतीनं पहिल्यांदा खाली मान घालून मन कावकावलं. त्याने सांगितलं, मी नळ आहे, मी तुला एक सांगायला आलोय की तू उद्या जे स्वयंवर होणार आहे त्याच्यात इंद्रचंद्र वरून अग्नीशी लग्न करायचं. तिनं सांगितलं, मी मनापासून तुला वरलाय, लग्न माझ्याशी होणार आहे तुझं. त्याने सांगितलं, मी अपराधी ठरेल. स्वयंवर गेलं, देवांची माफी मागितली आणि स्वयंवर करून देव जात असताना परत चालले सगळे. हा पठ्ठ्या पळत येत होता तिकडून पळत. तो जो पळत येत होता त्याचं नाव कली आहे. शब्द नीट आहे का? कली आहे. आणि कलीला विचारलं, का लय पळत निघले, काय भानगड आहे? खांबा, मला स्वयंवराला जायचं आहे. कोणाचं म्हणणं आहे? कलीचं. ते सांगितलं, येडे होणं का, स्वयंवर झालं. कुणाशी? नळाशी. तुम्ही कशाला जाता? कलीनं सांगितलं, मी लग्नाला जरी गेलो नाही आणि स्वयंवर जरी माझ्याशी झालं नाही तर निदान संसार बिघडवायला तर जाऊ शकतो. राजा नळाच्या शरीरात लघवीला गेल्यानंतर हातावर पाणी घेतलं नाही, एवढ्या कालावधीमध्ये कली घुसला. आणि पाया पडतो तुमच्या, कली म्हणजेच काम घुसला. राजा नळाला जुगारीचा नाद लागला. राजा नळाच्या इष्टितीचं वाटोळं झालं. राजा नळाची आणि दमयंतीनं घोडे झोपून दोन्ही पोरं राजा बाबाकडे नेऊन घातले. महिला मंडळ, पुरुष मंडळी, पटणार नाही तुझ्या अंगातला ड्रेस. राजा नळानं जुगारीत लावला. गेला राजा नळ भिकारी झाला आणि लुंगी लावून राजा नळ अरण्यात निघाला. आणि अरण्यात गेल्यानंतर एक पक्षी समोरून आला आणि त्या पक्षानं राजा नळाचं एकुलतं एक कमरेला गुंडाळलेलं धोतर सुद्धा अर्ग ओढून नेलं. राजा नळ नग्न झाला आणि नळ आणि दमयंती अरण्यात फिरायला निघली. ज्या बाईनं कधी जमिनीवर पाय टेकवला नव्हता तिला गवतावर झोपावं लागलं. नाझ्या नळाने विचार केला, मला तर जायचं आहे, मीला सोडून जायचं आहे, कारण एवढ्या चांगल्या मुलीचा छळ माझ्याकडून शक्य नाही. त्याने रात्री कोयता घेतला, अर्ध लुगडं दमयंतीचं फाडलं आणि अर्ध लुगडं नळाने अंगाला गुंडाळलं. पण नळ दमयंतीचा शरीरातला काम इतका कंट्रोल होता, एका साधूने तिला स्पर्श केला आणि इच्छा मागितली तर तिने तोंडातलं वाक्य सांगितलं मनात, देवा, स्वप्नात सुद्धा जर मी नळ राजा सोडून परपुरुषाचा विचार केला असेल तर मला स्पर्श करणाऱ्याला जागेवर मरण येऊ दे. दमयंतीच्या अंगाला स्पर्श केल्याबरोबर सदोरचा साधू जागेवर मेला. इतका शमदम होता. हो, कारण दमयंतीनं आयुष्यात फक्त नळावरच प्रेम केलं होतं. एक त्याच्या परपुरुषाचा चेहरा सुद्धा तिने कधी डोळ्यापुढे आणला नाही. साधू जागेवर मेला, दमयंती पुढे गेली आणि महाराज भिकारी झालेला नळ घोडे धोकायला राहिला आणि घोडे आखणाऱ्या नळाच्या तपश्चर्येला सुरुवात झाली. कली बाहेर पडला तेव्हा राजा नळाला परत ती गोष्ट प्राप्त झाली. बोलायच्या गोष्टी नाहीयेत. असं म्या माळ घातली, माझ्या गळ्यात 22-23 माळ आहे, मी धार्मिक आहेत, ह्या सगळ्या लोकांना दाखवलेल्या गोष्टी आहेत. इंद्रियाचं आणि विषयाचं दमन झालं नाही तर परमार्थ होत नाही. ज्यांनी केला त्यांचे फोटो आहेत. पाहिलं माग फोटो कुणाचा आहे? भगवानाचा. का लावला फोटो तुम्ही? इंद्रियाचं दमन आहे, इंद्रियाचं दमन आहे, मनाचा निग्रह आहे. आणि सगळ्यात मोठी श्रद्धा ज्ञानेश्वरीवर आहे. असं सेंट मारून तुमच्या बापान परमार्थ केला. काम क्रोध बंदी खाने तुका मने दिले दोनी इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. काम क्रोध बंदी खाने तुका मने
कामाचा नवरा भुपाळीच्या नावाला पोरीला करून दिला आणि त्या कामानं पहिली धडक शंकराला मारली, दुसरी धडक रावणाला मारली. अरे मारली, धडक मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा, मारिली शंकरा, धड मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा, मारिली धडक मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा. केला ब्रह्मयाचा मातेरा, केला ब्रह्मयाचा मातेरा, केला ब्रह्मयाचा मातेरा, केला ब्रह्मयाचा मातेरा. इंद्रा चंद्राची दारारा, चंद्राची दारारा, इंद्रचंद्राची गरारा, इंद्रचंद्राची गरारा. दिलेला बिलाते रे. तो केवळ पंचानना, तो केवळ पंचानना, केवळ पंचानना, तो केवळ पंचानन, येडगा मदारा, केवळ पंचानना, केवळ पंचानन, येडगा मदारा, केवळ पंचानना, केवळ पंचानन, केवळ पंचानना, केवळ पंचानन, केवळ पंचानना. पंचानन. येडका 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 मदारा, केवळ पंचानना, येडका मदारा, केवळ पंचानना. केवळ पंचानन, येडका मदारा, केवळ पंचानन. कामाची पट्टवालियाने नागविले बहुत. हला 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 टाळकरी. वाह वा वा. हरिबोल. हरिहराची आबरू घ्यायचा भाई नाही त्याला. याडका 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 याडका. येडका मदारा, केवळ पंचानना, मदारा, केवळ पंचानना, केवळ पंचानन, येडका मदारा, केवळ पंचानन, केवळ पंचानन. काय डीजे लावायची? याडका आहे तो याडका. हे